आदेश महाराज. आदेश महाराज, एक विचारायचं होतं. तुम्ही आपण नेहमी ऐकतो की लोकांना भूत प्रेत पिशाचांचा अनुभव वगैरे येतो, तर तुम्ही नेहमी म्हणता की जिथे दैवशक्ती आहे तिथे आसुरी शक्तीसुद्धा आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला असे काही अनुभव आहे का? तो आम्हाला सगळ्यांना सांगाल का? कारण मी बऱ्याचदा ऐकतोसुद्धा की लोकांना त्याचे असे काही लोकांना अनुभव येतात. आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट पाहिले, तर त्याबद्दल तुम्ही सांगाल का कुठं? हो, ते बोलतो तू ते बरोबर योग्यच आहे ते. कारण कमेंटमध्ये जे काय मला इतर लोक कमेंट पाठवत आहेत त्याच्यामध्ये अनेक लोकांना भूत पिशाच याचा अनुभव आहे. आता तू मला बोललास, महाराज तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये भूत पिशाचाचा अनुभव आहे का? म्हणजे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये तर हो, नक्की आहे. बघ, जिथं दैवशक्ती असते तिथं आसुरी शक्ती, मी प्रत्येक वेळेस सांगतोच आहे तुम्हाला. तर त्याच्या आधी सगळ्या भाविकांना पहिलं मी श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश. बघ, या जीवनामध्ये उतार चढ येतच राहतात, संकट येतच राहतात. मग तुमच्या भौतिक जीवनातले असतात किंवा काही आपल्या जवळचे आसपास लोक कुठेतरी अनेक मांत्रिक आघुरी प्रकार करत राहतात आणि अनेक लोकांना त्रास करत राहतात. आणि काही वैयक्तिक पण असेच अचानक अनुभव पण येतात भूत पिशाचाचे. तसंच माझ्या जीवनामध्ये असा काय अनुभव आलेला आहे. ते एकदा मी आणि माझे गुरु, माझ्या गुरूंनी मला आदेश केला, बोले बाळा आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे. मी त्या गावाचं नाव नाही घेणार. त्या गावात आपल्याला जायचं आहे. एका व्यक्तीला खूप त्रास आहे आणि तो त्रास पण एकदम विचित्र होता. ते मला माहिती नाही, मी लहान होतो त्यावेळेस. माझं वय 19 वय होतं. किती होतं? 19 वय होतं. त्या 19 वर्षामध्ये तेव्हा मी वयाच्या 16व्या वर्षी गुरुदीक्षा घेतलेली आहे नाथ संप्रदायाची. आणि 19 वर्ष फक्त श्री गणेश आहे हेच मला येत होतं. आणि गुरूंचा आदेश होता दुसऱ्या दिवशी जायचं आपल्याला बाळा. ठीक आहे, काय हरकत नाही. मग मी माझी तयारी केली. माझ्या गुरूंनी मला संगती घेतलं आणि आम्ही पुढच्या दिशेला निघालो. निघाल्यावरती तो व्यक्ती होता, त्याच्या घरामध्ये काय त्रास होता आपल्याला काय माहीत नाही, फक्त ते माझ्या गुरूंना माहिती होतं ते. आणि माझे गुरु, मी आणि तो व्यक्ती त्याच्या गावाला आम्ही गेलो. आता लहान असल्यामुळे आपल्याला काय याच्यातलं समजत नव्हतं, फक्त गुरु आज्ञेत होतो. गुरुसेवा एवढंच लक्षात होतं माझ्या. आता गुरूंची आज्ञा कुठला शिष्य मोडू शकत नाही. म्हणून सबसे बडा गुरु से बडा गुरु का ध्यास, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणून ज्याच्या संगती गुरु आहेत त्यांनी कधीही घाबरायचं नसतं आणि गुरु आज्ञेचं सदैव पालन करायचं असतं. मग त्याचप्रमाणे मी गुरु आज्ञेचं पालन केलं आणि त्या गावी आम्ही पोचलो. त्या गावी पोचल्यावरती स्वयंपाक छान झाला. त्यांची आई होती, तो वैयक्तिक म्हणजे जो दुसरा माणूस होता त्याची आई होती, त्याची बायको, पोरं सगळे होते. जेवण झालं छान. स्वयंपाक केला. पाटवड्यांचा स्वयंपाक असतो ते बनवतात, त्या पद्धतीने जेवलो आम्ही. आणि रात्री 10-10:30ला गावच्या ठिकाणी लवकर झोपतात. तर माझे गुरु असे एका कॉटवर झोपलेत, म्हणजे बाजूला, म्हणजे एक मध्ये 10-1 फुटाचं अंतर असेल. बाजूला माझे सद्गुरू झोपलेत आणि मी आणि तो व्यक्ती आम्ही एका साईडला, एका बाजूला, आम्ही दोघं एका बाजूला झोपलो आहे. त्याची मुलं पण त्या बाजूला होते. त्याची आई, त्याची बायको हे आतमध्ये झोपलेले. गरमीचे दिवस होते त्या. काय होते? गरमीचे दिवस होते. म्हणून सगळे बाहेर झोपलो. आणि समोर, आणि घर पण साधंच होतं, म्हणजे घर जास्त असं एक 15 बाय 15चं घर असेल. घराच्या बाजूला एक आंबा होता आणि पुढे ओढा होता. म्हणजे आताच्या याच्यामध्ये नाली बोलतात त्याला, पण ओढा, गावच्या ठिकाणी ओढा असं म्हटलं गेलेलं आहे. त्या ओढ्याच्या झाडासमोर पिंपळाचं झाड होतं. काय होतं? पिंपळाचं. हां, पिंपळाचं झाड होतं. आणि ओढा पण जास्त अंतर नाही.
असं एक माझ्या 30-35 फुटावर तो ओढा फक्त त्यांचा आणि समोरवरती घर. आम्ही झोपले. लहान असल्यामुळे भीती वाटत होती. आपल्याला माहितीच नाही या गोष्टींची कधी. कारण रात्रीची वेळ, वाघाची भीती, अशा ठिकाणी वाघ पण आहेत त्यांच्या इकडे, तर वाघाची पण भीती. मग ते मनामध्ये भयच होतं. आणि मग रात्री झोपल्यावर भय बी काय वाटत नाही, कारण की बाजूला झोपल्यामुळे तो असा झोपला, मी असं झोपले, माझे गुरु समोर झोपलेत, बाकी फॅमिली आतमध्ये झोपले. आणि मध्यरात्रीचा असा 3-3:30चा टायमिंग. असं बोलत नाही मी 1-1:30 वाजला, 2 वाजलाय. 3:30च्या पुढंच वेळ गेलता. 3:45 असा काहीतरी टायमिंग झालता, हे 100%. तर मला काय असं जाणवलं, पहिलं पैंजणचा आवाज आला. काय आला? पैंजणांचा आवाज. हो, पैंजणाचा आवाज मला आला. मला वाटलं त्याची मुलगी उठली असेल त्या व्यक्तीची, किंवा त्याची बायको उठली असेल. मी काय लक्ष दिलं नाही. मला जाग आली आणि थोडा जोरात आणखी पैंजणचा आवाज यायला लागला. मी काय दुर्लक्ष केलं. मला उठल्या असतील, पाठ झाली असेल, गावाला लवकर उठतात लोक. त्याच्यानं बांगड्यांचा आवाज आला. मला वाटलं ठीक आहे, आजी उठली असेल म्हणलं. त्यांची आई वयस्कर होती, आजी उठली असेल. तरी मी दुर्लक्ष केलं. माझ्या तोंडावरती पांघरून होतं. त्याच्यानंतर अचानकच माझ्या अंगावर असं, मांजर कशी येते, मांजरीचं वजन केवढं असतं, अशा पद्धतीने मला वजन जाणवलं पहिल्यांदा. मला वाटलं मांजर आली अंगावरती. अरे मांजरी 2-3 मांजरे होत्या तिथे. मांजर आली असं जाणवलं मला. मला काय वाटलं नाही, पण ते वजन वाढत गेलं. त्याचं वजन वाढलं तर कुत्र्या एवढं वजन झालं त्याचं. काय झालं? कुत्र्या. मग थोडं भय वाटलं मला. काय वाटलं? भीती वाटायला. मला वाटलं पिसळलं कुत्रं बित्र आलं काय. गावच्या ठिकाणी असे पिसळलेले कुत्रे फिरतात रात्री. आणि त्यावेळेस मला थोडं भय वाटलं. मग अरे मला कुत्रं बित्र अंगावर आलं काय माझ्या. आणि मी जागा आहे, असं स्वप्नात बिप्नात काही नाही. म्हणजे मला जाग आहे. आणि मला असं वाटलं वा त्याची आई उठली किंवा बाईक उठली. पण नंतर वाटलं हे कोण उठलेलं दिसत नाही माझ्या अंगावर, तर कुत्र्यासारखं वजन आहे. त्याच्यानंतर असं जाणवलं 50-60 किलोचं वजन माझ्या अंगावर आलं. मला वाटलं वाघच आलं काय, हे असं पण मला जाणवलं. मला आता त्यावेळेस ताकद होती शरीरामध्ये, म्हणजे व्यायाम करायचो, हे काय गोष्टी त्यावेळेस जवानीमध्ये माणसाला ताकद असते जरा. म्हणजे आता काही असू दे, जे माझ्या अंगावर पांघरून होतं, आपल्या भाषेत, गावच्या भाषेत गोधडी असं म्हणतात आणि शहरी भाषेमध्ये चादर असं म्हणतात, या ब्लँकेट. अशा पद्धतीने मी ती गोधडी घेतली. आता बोला याला आपण लपटायचं. हा, असं लपटायचं. आणि लपटायच्या आधीवरच त्यांनी मला लपटलं. आणि ज्या वेळेस गळा असा दाबला माझा, तर तुला सांगू ना, अक्षरशः ते हात मला जाणवायला लागले. अरे बापरे. हात जाणवायला लागले, ती केस माझ्या तोंडावरती. आता ही लोकांना असत्य वाटेल, आता ही अंधश्रद्धा वाटेल, पण ज्याला अनुभव येतो त्यालाच येतो. प्रत्येकाला हा अनुभव येत नाही, पण माझ्या वैयक्तिक जीवनात हा अनुभव आलेला आहे मला, म्हणून मी सांगतोय. आता तू हा प्रश्न केला, महाराज तुमच्या जीवनात तुम्हाला भूतपिशाचा वैयक्तिक अनुभव आहे का, म्हणून मी सांगतोय. आणि पहिल्यांदाच हा मला खतरनाक, म्हणजे पहिल्यांदा हा अनुभव आला माझ्या जीवनामध्ये. कारण की आम्ही त्या घरामध्ये त्या माणसाचं, व्यक्तीचं काम करायला गेलतो, कारण त्या भूतपिशाचंच वातावरण होतं, म्हणून तो माझ्या गुरूंना तिथे घेऊन गेलता. पण ते मला काय माहिती आहे मला त्रास करणार आहे म्हणून. आणि ते माझ्या अंगावरती आलं आणि तेवढ्यात त्यांनी माझ्या गळ्यावरती असा हात ठेवला त्याने. बापरे. आणि त्याची ती केस तोंडावरती, अक्षरशः माझ्या मुखातनं आवाज निघत नाही, सगळं स्पर्श, म्हणजे जागा असताना झालंय. आपण तर स्वप्नात दडपण छातीवर पडते, हे पण असं पण नाही ना, जिवंत अनुभूती. मग कसं बस नाथांचं, गोरक्षनाथांचं नाव घेतोय, स्वामींचं नाव घेतोय, तरी सोडत नाहीये. मग फक्त नामाची सुरुवात केली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नंतर शिव गोरक्ष अशा पद्धतीने नाव घेतोय. आणि अचानकच ते सुटलं आणि मी घामाघूम झालो. ती गोधडी पहिली काढली
आणि तितक्यात तो दरवाजा उघडला त्या आजीनी. कोणी उघडला? आजीने. हा, आजीने नंतर दरवाजा उघडला आणि माझ्या डोळ्यासमोर पिंपळा झाडाखाली एक पांढऱ्या रूपामध्ये बाई उभी होती. मला समोर दिसते, माझे गुरु झोपलेले आहेत, तो व्यक्ती झोपलाय, त्याची पोरं झोपलीत, त्याचे वडील झोपलेले आहेत, पण मला बाई दिसते. पण त्याचा चेहरा दिसत नाही, पाय दिसत नाही, हात नाही, फक्त पांढऱ्या वस्त्रासारखं असं धूर कसा असतो पांढरा, अशा पद्धतीने दिसत होतं. इतका घाबरलो मी तुला सांगू ना. बापरे. आता गुरु झोपलेत, गुरूंना तर झोपत ना, उठू शकत नाही, मला आराम करू दे, काय थकलेले, आता गुरूंना कसं उठवायचं म्हणलं. आता ते आजी तर उठल्यात, आता उठले तर गुरु उठतीलच 5-5:30च्या टायमाला, त्यावेळेस सांगूया म्हटलं काय झालं ते. आणि सगळं झालं, खूप घाबरलो मी. सगळं झालं, त्या घरामध्ये माझ्या गुरूंनी काय करायचं त्या पद्धतीने केलं, मी फक्त काय बघत होतो. सगळं झाल्यावरती मग त्या व्यक्तीने त्याचे अनुभव सांगायला सुरुवात केली. असं असं आहे, इथं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडावरनं बोलतो माझा भाऊ पडला, कलमी आंब्याचं झाड, 4-5 फूट हाईट फक्त त्या फांद्यांची आहे का, झाड 10 फुटापर्यंत असेल, पण फांद्या तर खाली असतात. त्याच्यावरनं पडल्यावर त्याचा हात तुटला, पाय तुटला, कमरेचा मनका तुटला, एवढीशाच्यावरनं खाली. लहान मूल पडलं तरी काही होणार नाही. पण ती बाधा होती त्या हाडळीची. ती हाडळ तिथे होती. काय होती? आणि ते आधीच माझ्या गुरूंनी मला सांगितले त्या हाडळीचा प्रभाव आहे म्हणून. काय ते शक्ती आहे, त्यांना समजतं त्या गोष्टी. आणि ती तिचा वड्यामध्ये वावरत होतो. तिथं त्या घरापाशी यायची ती, आणि ती कशी आली ते माझ्या गुरूंनी सांगितलं. त्यांना ती पाठवलेली होती स्मशानातून, आणि ती जात नव्हती. अख्ख्या घरात दाराला तिने संपून टाकलं. एवढी तंत्रक्रिया त्यांच्या बाजू नातेवाईकांनीच केलेली ती. पण त्यांनी माझ्यावर अटॅक केला. आणि अक्षरशः मी माझ्या गुरूंना सांगितलं असं असं झालंय, तसं असं झालं. गुरु बोले काय घाबरू नको. म्हणजे काही लोकांना कसं पछाडतं, ते झपटतं, पण तसं माझ्या काही शक्ती होती ना मागे, तसं काय झालं नाही. फक्त अटॅक केला, त्रास केला, मला घाबरायचा प्रयत्न. म्हणजे यांनी इथून निघून जावं, याच्या गुरूंना काहीतरी सांगावं आपण इथून पळून जावं, कारण की त्यांनी बरोबर शिष्यावर अटॅक केला. म्हणजे हा घाबरला. मग गुरूंना थांबून दिलं नसतं, नाही नाही मला थांबायचं नाही, मला घरी जायचंय, मला भय वाटतंय, मग अशा पद्धतीने. पण मी सांगितलं नाही, सगळी क्रिया होऊन दिली, त्याचं काम झालं सगळं. नंतर सांगितलं माझ्या गुरूंना मी, आणि ते नंतर सांगितल्यावरती मग गुरु बोले काय घाबरू नको, तुझ्या मागं दैव शक्ती आहे, त्याच्यामुळे तुला या गोष्टी होणार नाही. ठीक आहे, पिशाचे प्रेत आहे, त्रास करणार, पण हानी नाही करणार तुला. आणि ते मला जाणवलं, तिथे हानी नाही केली माझी त्यांनी. म्हणजे माझ्या जीवनात असा मला अनुभव आला. मी आता तुम्हाला तेच विचारणार होतो महाराज, की म्हटलं तुम्हाला का त्रास दिला, तर तुम्ही बोलता बोलता तुमचं उत्तर पण मिळून गेलं मला. हा तेच बोलतो मला, ते मी आता तेच सांगितलं ना. हे का? कारण की ह्यांनी इथून पळून जायला पाहिजे. हा जो आलाय, जे व्यक्ती आहे, त्याचे गुरु आहेत, जे बाबाजी आहेत, यांनी इथून पळून जायला पाहिजे. मला ह्या माणसांना संपवायचंय. त्यांचं कारण अर्धवट राहिलं असतं. अर्धवट राहिलंच. मग ते त्याच्यामुळं त्यांना संपून टाकायचं, आणि बाबा आणि याचा शिष्य पळून जायला पाहिजे. म्हणजे हे आहे तसेच राहणार. पण माझे गुरु तर काय भूत सैतान काही असो, ते कसे ताब्यात आणून त्यांना चांगलं माहिती आहे. काय नातं संप्रदायामधले, नातं शक्ती सगळ्यात मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या गुरूंनी त्यांचा बंदोबस्त केला सगळा. पण ती हाडळ नाही राहिले, निघून गेले. पण ते आता ते गुरूंनाच माहिती काय. त्याच्यानंतर माझे गुरु 2-3 वेळा गेले, मला काय घेऊन नाही गेले. कारण नंतर मग तो व्यक्ती तसाच आला, त्याच पद्धतीने घेऊन गेला. पण त्यावेळेस मला एकदा बोलवलेलं, म्हणून मी माझ्या गुरूंसंगती गेलतो. म्हणजे कसं असतं, काय असतं हे दाखवण्यासाठी. आणि ते दाखवलं पण मला. ती आढळ बघितली पहिल्यांदा, त्यावेळेस मग हळूहळू मग गुरूंनी त्याच्यामध्ये आपल्याला पुढे पुढे आणत आज मी तुमच्यासमोर गादीवर बसलेलं आहे. आणि आज हजारो लोकांना मार्गदर्शन माझे गुरु माझ्याकडनं करून घेत आहेत. मग काही असो, ते गुरुकृपेनेच होतं आहे. स्वामी महाराजांची कृपा, नाथांची कृपा, सगळ्यांचं छान आणि सुंदर होते. फक्त आपल्याकडे अंधश्रद्धा नाही चालत. जे आहे मी तुम्हाला समोर मांडलं, माझ्या वैयक्तिक जीवनाचे अनुभव. कोणी मानू या न मानू. आता बघ, काही लोकांना याचा त्रास होईल, काही लोक नावं ठेवतील, पण ज्याला अनुभव येतो, ज्याला त्रास होतो, त्यालाच ह्या गोष्टी कळतात, अन्यथा कळत नाहीत. त्यावेळेस मला कळाल्या या गोष्टी.
म्हणजे मला 19व्या वर्षी मला तो त्रास झाला. त्यावेळेस तुम्ही फक्त श्री गणेशाय काढायला शिकलेलो फक्त. गणपतीचं स्मरण कसं करावं हेच माहिती होतं आणि नाथ काय आहेत बाबा, हे 9 नाथ आहेत एवढंच माहिती होतं. पण त्याच्या आतले रहस्य काय माहिती नव्हते. गुरु शक्ती जे मग हळूहळू गुरूंनी मला याच्यात तरवेज बनवलं आणि मी आज आमच्या समोर बसलेलं आहे आणि याच्यातनंही लोकांना मी बाहेर काढतोय. नाही म्हणजे बघ जीवन प्रत्येक ठिकाणी आता काही लोक बोलतात, बरीच लोक बोलतात अरे हे भूत खेत कोण म्हणजे कोण मानत नाही. अरे तुम्ही तर देवाला मानता ना, तिथं आसुरी शक्ती आलीच का नाही. त्या आता भगवद्गीतेमध्ये पण दिलेलं आहे, वेदांमध्ये आपल्या शास्त्रामध्ये आहे, हनुमान चालीसा वाचल्या त्याच्यात आहे, बजरंग बाण आहे, नवनाथ भक्तिसार वाचा, गुरुचरित्र वाचा, उल्लेख आहे ना त्याच्यामध्ये. भूत पिशाच ब्रह्म राक्षस सगळ्यांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. मग तुमच्याच मनाचं कसं काय खरं. तुम्ही बोलता आम्ही भूतखेत मानत नाही म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो. म्हणजे तुम्ही तुमच्या मनासारखं तुमचा अहंकार आहे महा. आणि जे बाकीचे पिढले ते मूर्ख आहेत का. मग ते मूर्ख आहेत का मला सांग. त्यांना ते अनुभव येते, मग त्यांनी जायचं कुठे मला सांग. अनुभव सगळ्यांनाच येत असेल ना महाराज, म्हणजे असं येतोच आहे ना. मग ते जाणार कुठे, त्यांना याच्यातून बाहेर काढणार कोण. सगळे जर बोले आम्ही मानत नाही, आम्ही फक्त नामालाच महत्व देतो, मग हे शिवतंत्र आलं कुठून, कुठनं आलंय. शिवतंत्र म्हणजे काय बाबा. वैष्णव हा पूर्ण मार्ग वेगळा आहे आणि शिव मार्ग हा पूर्ण वेगळा आहे. शैवपंथ आणि वैष्णव पंथ हे पूर्ण वेगळे आहे. पण हे सगळं सत्य आहे ना. आता तू एखाद्या शैवपंथाकडे गेला ते तुला तंत्रच सांगणार, तुला रामकृष्णारी नाही सांगणार ते. पण ते सगळ्या देवतांना हर हरेमध्ये फरक नाहीये. हे भेदभाव तुम्ही पाडलेले आहेत, बरोबर का नाही मला सांग. आता सर्वसामान्याला नाही कळत ते, तो तेच घेऊन चालणार. आणि जेव्हा त्रास झाल्यावर मग आमच्याकडे येतात, काय येतात, महाराज असं झालं. आणि त्याच्यातली पण लोक येतात बरीच जे मानत नव्हते ना, जेव्हा त्रास व्हायला लागला ना मग ते आपल्याकडे यायला लागले. नाही महाराज हे खरंय, सत्य आहे बरं काय, हे आहे. अरे आहे काय, तुम्ही वाचलं नाही का, तुम्ही ग्रंथ वाचत नाहीत का, तुम्ही वेद वाचले नाहीत का, मग एका याच्यात काय खोटं लिहिलेलं आहे का. सगळ्या गोष्टी सत्य आहेत, ज्याला अनुभव येतो त्यालाच ह्या गोष्टी कळतात. खरं आहे बरं. आणि बाकीच्यांना कसं कळणार या गोष्टी. हा त्यांचा इगो आणि अहंकार झाला. अरे झोळीचं महत्त्व काय असतं ते शिवाकडनंच झोळी मिळालेली ना. नाथ संप्रदायात झोळीला लय महत्त्व आहे. काय झोळीला नावं ठेवतात, आम्ही भीक मागत नाही. अरे भीक आणि भिक्षा फरक असतो. आणि तेच नाथ या भूतपिशाचांना जागेवर आणतात. नाथांची बराबरी कोण करू शकत. यांना काय माहिती नाथ तत्व, शिवतत्व काय माहिती यांना. यांनीच हर आणि हरीमध्ये फरक पाडला आणि लोकांना ब्रह्मामध्ये टाकलं आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगायला लागले. ह्यांनाच ब्रह्मज्ञान नाही, लोकांना ब्रह्मज्ञान सांगेन स्वतः कोरडे पाषाण, अशी या लोकांची अवस्था. आणि लोकांना काय सांगणार आहे. अरे बाबांनो हेच कळत नाही लोकांना, सगळ्या गोष्टी आहेत. मग तिथं अंधश्रद्धा पण आली आणि श्रद्धा पण आली. माझं म्हणणं काय, श्रद्धेतनं तुम्ही अंधश्रद्धा निर्माण नका करू. काय लोक श्रद्धेतनं अंधश्रद्धा निर्माण करतात, मग अति त्याच्यात वाहून जातात आणि मग तिथं अंधश्रद्धा उभी राहते आणि मग तिथे घातपात होतो. मग बाबा लोक लुटायला लागतात, घाबरून ठेवतात आणि मग आयुष्याची बर्बादी होते. आणि ते आपल्याकडं नाहीये. आहे ते सत्य आहे. नाही तर बाबा श्री स्वामी समर्थ माझ्याकडे येऊ पण नका तुम्ही, मी कोणाला अट्टहास पण करत नाही, तुम्ही याच म्हणून माझ्याकडे. आपण हजारो लाखो लोकांना आतापर्यंत वयाच्या 24व्या वर्षापर्यंत, आता 40 माझं संपलं, 41 चालू झाले, आतापर्यंत हा लाखो लोकांना मार्गदर्शन केलंय. काही लोकांना मानसिक आजार निघाले, काही लोकांना वेगळ्या पद्धतीचा त्रास निघाला, काही लोकांना कर्णीबाधेचा त्रास निघाला, काही लोकांना भूतबाधेचा त्रास निघाला. असेल तर सांगायला ठीक आहे ना, नसेल तर कशाला बळबळ सांगायचं. त्रासलेले जितके आहेत ना महाराज आहेत आणि फसवणारे पण तेवढेच आहेत ना. त्याच्यामुळे त्यांचा धंदा होतो. हा मग तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. मग त्या धंद्यामुळे तर लोक फसले. आणि लोकांना काय वाटतं, पैसा घेतात तर तिथं खरं फरक पडेल, म्हणजे इथं देव आहे, म्हणजे इथे काहीतरी प्रभाव आहे, पैसा घेताय, इथंच लोक फसतात.
तिथेच उलट होऊन जातं. हा, तिथंच उलटं होऊन जातं. आणि मग हेच लोकांना समजत नाही. बाबांनो, सत्य मार्ग बघा. जिथं पैसा येतो त्या ठिकाणी आशांचं तोंडही पाहू नये आणि अशा ठिकाणी जाऊही नये. आणि तिथनं मग श्रद्धेतनं अंधश्रद्धा उभी राहते आणि मग फसल्यावर रडतात. आमचे एवढे पैसे गेले, आमचे तेवढे बोलतात इथे येऊन लोक मला. आता त्याला मी काय करणार? तुम्हाला कोणी द्यायला सांगितले का पैसे? जिथं पैशाचा व्यवहार आला तिथं कुठे कामं होतात का? नाही, नक्कीच नाही. तुम्ही जर समोरचा स्वतःहून जर मागत असेल तर ते व्यावहारिक आणि प्रपंचिक जीवन झालं. ते जर तुम्ही स्वतःहून दान केलं तो गोष्ट वेगळी. बाबा नाही तुमचं काय बाबा, ठीक आहे, कुठेतरी मठ आहे, आश्रम आहे, त्या ठिकाणी दान केलं. आपल्या वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे, स्वतःहून वैयक्तिक दिलं तर त्याला पाप असं म्हटलं गेलेलं नाही आहे. आणि जर समोरचा व्यक्ती बाबा जर स्वतःहून जर तुम्हाला घाबरतून पैसे मागतोय तर ते पाप मानलं घेतलेलं आहे. त्याला दोष आहे. त्याला दोष आहे. वैयक्तिक तुम्ही अन्नदान करा, वैयक्तिक दान धर्म करा स्वतःच्या मनाने. पण जो मागत असेल तर घेती देती दोघांनाही नरक आहे. दोघांना पण नरक प्राप्ती होणार. ही काळ्या दगडीची पांढऱ्या घे. आमच्या गुरूंचं म्हणणं आहे स्वतःचं. तर मागायचं नाही कोणाकडे आणि कोणी दिलं तरी घ्यायचं नाही. हा, तुम्हाला दान धर्म करायचा असेल, समजा एखादा मोठा आश्रम आहे, मठ आहे, तिथं अनेक कार्य चालत आहेत, उत्सव होत आहेत, त्या ठिकाणी एखाद्याने दान धर्म केलं तर ठीक आहे, का त्या ठिकाणी लागतातच पैसे. पण ज्या ठिकाणी काहीच नाही आहे, जिथं अध्यात्म चालत नाही, जिथं गुरुकुलच नाही आहे, तिथं संस्कारच शिकवले जात नाही अध्यात्म मार्गाचे, त्या ठिकाणी पैसे देऊन तुम्ही काय करणार? बाबाचा प्रपंच चालवता तुम्ही? बाबाचा प्रपंच चालवता का? मग हेच लोकांना याच्यातनं बाहेर काढायचं आहे आपल्याला. याच्यामुळं बरेच सर्वसामान्य फसले. मग एखाद्याला बुध बाधा नसली तर सांगणार तुला बुध बाधा आहे, त्याला निघते मानसिक बाधा. एखादी करणी नसली तरी पण तुमच्या करणीच आहे, सगळे का बघतो तर करणीच आहे. क्वचित लोकांना आहे. सगळ्या गोष्टी आहेत, जारण मारण, संमोहन, वशीकरण, उच्चाटन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ते कोणावर चालतं? ज्याची साधना नाही आहे, ज्याची उपासना नाही आहे, ज्यांनी कधी देवाला भजलेलं नाही आहे, कधी मुखात नाम नाही आहे. काही लोक गुरुप्राप्ती करूनही गुरुमंत्राचा जाप करत नाहीत, गुरुने दिलेले अनुष्ठान करत नाहीत. अशा लोकांनाच ती बाधा लागू होते. आणि जो साधना करतो त्याला बाधा लागू होत नाही. जे करत नाहीत साधना त्यांना ही बाधा लागू होते. आणि जे साधनेत राहतात, त्यांच्या उपासनेत राहतात, त्यांना याचा प्रभावच पडत नाही. का स्वतःहून शक्ती तुझ्या जवळ आहे ना, त्या नामाची शक्ती आहे, त्या उपासनेची शक्ती आहे. पण आताचं करायला मागत नाही, मग बाबा फिरतात, बाबा फसवतात. मग कोण स्मशानात जाईल, स्मशान क्रिया करेल, मग महाकालीच्या नावाखाली लुटतील, मग भूतपिशाच्या अंगावर पाठवतात, प्रेत पाठवतात. आता मी माझा अनुभव सांगितला त्या पद्धतीने. त्या व्यक्तीच्या घरात प्रेत पाठवलेलं म्हणजे हाडळ, आणि त्या हाडळीने त्यांचा घात केला. अख्खं घरदार बर्बाद करून टाकलं, काही राहिलं नाही त्या घरामध्ये. विनाश झाला, विनाश. इतकी बेकार अवस्था असते. त्याचा अनुभव मला आला म्हणून का टिकून द्यायचं नव्हतं ना तिथे आम्हाला. हे असे त्रास करतात. ते माझ्या गुरूंनी सांगितलं मला नंतर समजून, का मी घाबरलेलो ना, बघ बेटा असं असतं, असं म्हणून घाबरू नकोस. हे असे अनुभव येणार, पण घाबरायचं नाही. ह्याच्यातनं बाहेर निघाला तरच तू तिथपर्यंत पोचू शकतो. माझ्या संगती यायचं असेल तर हे अनुभव तुला घ्यावेच लागतील. मग त्यावेळेस मन धीट झालं. असे अनुभव मग भरपूर यायला लागले मला. मग काय आता तेच समोर आपल्या घाबरत आहेत. पण ही गुरु शक्ती आणि स्वामी शक्ती असते, नाथशक्ती असते. असे जीवनात अनुभव आले आणि येत आहेत, अजून पण येत आहेत आणि येत राहणार. कारण ही गुरु शक्ती. आपलं काहीच नाही याच्यामध्ये. आपलं काय मारायला? आपलं काही नाही, कुछ नाही, झूट आहे सगळं आपलं. ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस संपलं. सगळं आहे ते माझ्या गुरूंचं आहे. माझ्या गुरूंच्या कृपेने मी आज इथे आहे. माझा इष्टदेवत माझ्या मागे उभा आहे, माझे स्वामी समर्थ महाराज. माझ्या गुरूंनी नाथाची सूत्र माझ्या गळ्यात घातलेली आहेत. ती नाथशक्ती माझ्या मागे उभी आहे, गोरक्ष गादी आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत. आणि आज लोकांना याच्यातनं बाहेर काढतोय मी. लोकांना अंधश्रद्धेत थोडे अडकवतोय मी.
उलट श्रद्धेची भावना जागृत करून देतोय. अधिकारी पुरुषाचं काम काय असतं? त्याला गुरुरूपात पाहतात ना लोक. मग अंधकारामधून बाहेर काढायचं आणि प्रकाशाची दिशा दाखवायची हे गुरूंचं काम असतं. मग तो कुठलाही अधिकारी असतो, माणूस त्याच व्यक्तींचा त्या दृष्टिकोनाने त्याच्याकडे जातो. तो मला याने काहीतरी योग्य मार्ग दाखवायला पाहिजे. तो मार्ग दाखवत नाही, तो लूटमारीचे धंदे करतात. म्हणून मला अशा लोकांचा खूप राग आहे. म्हणून आपल्या मठात लिहिलेलं आहे, मी बोर्डवर स्पष्ट लिहिलेलं आहे, भोंदू साधू व्यसनी अशा लोकांनी मठात यायचं नाही, नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. भोडेबाबडे लोक येतात, स्वामींच्या दर्शनाला येतात ना ते. म्हणजे भोंदूंचं काय काम आहे लुटमारीचं? अशा दोघा तिघांना तर मी दाखवलाय चमत्कार चांगले, चिमट्याचा पळून पण लावलेलं आहे. पण तरीही काही हुकलेले फुकलेले येतातच आपल्याकडे. पण त्यांना चिमटा दाखवला का पळतात ते पण. लोकांना लुटण्यासाठी येतात, काय समाज भरपूर येतो ना इथे. मग काय करायचं? एखादा भोळा बावडा भेटतोच, भेटला तर भेटला, गिराक भेटतोच रे कसं पण. ना आतमध्ये भेटलं तर गेटच्या बाहेर भेटतो. मग त्याला कसं लुटायचं? 500-1000 रुपयाला चांगलं माहिती असतं. काहीतरी भविष्य सांगायचं खोटं नाटक, असं आहे तुझ्या घरात, तसं आहे तुझ्या घरात, आणि घाबरून ठेवायचं. बिचारा घाबरला. माणसं खूप पिडलेली आहेत, पण सर्वात जास्त मानसिक बुद्धीने पिडलेली आहेत. आणि तेच मी माझं सत्य काम करतोय आणि करत राहणार पुढपर्यंत. हे काय माझ्या जीवनातले अनुभव होते. खरंच महाराज, ते ऐकून म्हणजे अगदी रोमांच आले अंगावरती. हा तेच, कारण असे अनुभव सुद्धा ऐकायला मिळत नाहीत कधी कधी. म्हणजे तेच म्हणून मी का आता तू विचारलं बाबा तुमच्या जीवनात अनुभव आहेत का नाही, म्हणजे आहे ते सत्य सांगायला काय, सत्य तर सांगायला पाहिजे लोकांना. नुसतं बाबा बसलाय गादीवरती, नक्की यालाच अनुभव आहे का नाही आहे, आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगतोय. हे असे अनुभव त्यावेळेस तर आलेच जवानीत, पण अजून पण अनुभव येत आहेत. पण ते तो काळ वेगळा होता आणि आत्ताच वेगळा आहे. हे अशा काही गोष्टी असतात. आता जे काय मी सांगितलं ते पटले असेल तुम्हाला. हो नक्कीच महाराज. ठीक आहे. आता जे काय मी सांगितलं तुम्हाला आणि लोकांनाही तिथपर्यंत पोचले, आणि ह्या गोष्टी आहेत आणि या राहणार. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत देवाचं अस्तित्व राहणार आहे आणि आसुरी शक्तींचं पण अस्तित्व राहणार आहे. एक विचारू का महाराज? हां विचार. आता तुम्ही म्हटले ह्या त्रासांपासून मग वाचण्यासाठी वगैरे कसं काय करायला पाहिजे? म्हणजे मग त्यासाठी काही असं सेवा वगैरे असू शकते का? हो नाही, आहे ना सेवा, असं नाही आहे. बघ मी काय बोललो, सात्विक पण शक्ती आहे आणि तामसी पण शक्ती आहे. आणि या तामसी शक्तीला सात्विक शक्तीच ही बात करू शकते, म्हणजे ती दैव शक्ती. आणि ती शक्ती म्हणजे नाथशक्ती आणि स्वामी शक्ती. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, का सांगतो, आता बघ हे तंत्रमंत्र, मी तंत्रमंत्र करत नाही आहे, कारण माझ्या गुरूंनी ती मला आज्ञा दिलेली नाही आहे. माझ्या गुरूंनी सेवा ही तू लोकांना, कारण गुरूंचा आदेश पाळणं खूप महत्त्वाचं आहे. तंत्रमंत्र कसं, या गोष्टी आम्हाला आमच्या गुरूंनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण गुरूंनी आदेश काय दिला, तू उपासनेमधून लोकांना बाहेर काढ. म्हणून मी लोकांना उपासना सांगतो. पण 100% प्रभाव आहे. जर तुम्ही नवनाथ भक्तिसारचे जर 9 पारायण केले तर ही तंत्रबाधा 1001% जाते. फक्त कोणाचं ऐकू नका, तुम्हाला बिथरवायचा प्रयत्न करतील लोक. कारण की लोकांना कसे म्हणजे फसवतात लोकांना. तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा. माझं म्हणणं, तुम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा स्वतः करा. तुम्ही नवनाथांचा अनुभव घ्या ना. तुम्हाला कुठल्या गुफेत जायची गरज आहे, कुठल्या बाबाकडे जायची गरज आहे, कुठंच जाऊ नका. तुम्ही लक्षात ठेवा, नवनाथांचं पारायण करा. 9 दिवसाचं एक पारायण असतं, बरोबर आहे. असे सलग 9 पारायण करायचे. काय करायचे? सलग 9 पारायण. हां, 9 दिवसाचं एक पारायण, असे 9 पारायण करायचे. समजा जर सलग 9 पारायण नाही जमले तुम्हाला, तर मध्ये एक आठवडा अंतर ठेवा. 9 पारायण झाले, 10व्या दिवशी उद्यापन करा, गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवा, 8 दिवस गॅप ठेवा, परत बसा. मग अशा पद्धतीने सलग 9 पारायण करा. समजा एखाद्या महिलेला जर करायचं असेल, स्त्रीला करायचं असेल, तर तिने तिची अडीअडचण बघून करायचं. समजा सुतक स्वेर पडला असेल तर थांबवायचं, परत नव्याने सुरुवात करायची. समजा तुम्ही नारळ संकल्प केला, तो नारळ जर घेतला, तुमची इच्छा व्यक्त केली, तुम्हाला काय त्रास होतो, तो नारळ ग्रंथाच्या बाजूला ठेवला, तो 10व्या दिवशी फोडायचा. 10व्या दिवशी नियम सुटतात तुमचे, 9 दिवस पूर्ण पाळायचे. तो नारळ फोडल्यावर त्याचा प्रसाद नाही करायचा, तो पाण्यात सोडून द्यायचा. आणि परत तो नारळ ठेवायचा. 9 दिवसाला 9 नारळ ठेवायचे.
आणि 10व्या दिवशी ते फोडायचे म्हणजे फोडायचेच. आणि त्याचे नियम लिहिलेले आहेत नवनाथांच्या ग्रंथामध्ये. पहिल्या दुसऱ्या पानावर त्या नियमानुसार पहिल्या दिवशी किती अध्याय असतात? 6 अध्याय असतात. मग दुसऱ्या दिवशी 5, तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी 5, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 5, 7व्या दिवशी 4, 8व्या दिवशी 3 आणि 9व्या दिवशी 2. अशा पद्धतीने नवनाथांचं 9 दिवसाचं पारायण पूर्ण होतं. आणि त्या पद्धतीने नवनाथांचं पारायण केलं तर 100% करणी बाधा, भूत बाधा, पिशाच्य बाधा ही सगळी निघून जाते. वेळ लागतो, लागू दे. इतक्या वर्षाचा त्रास सहन केला ना, तो स्वतः तुम्ही काढाल. कुठे तुम्हाला पैसे खर्च करायची गरज लागणार नाही. कारण आम्ही स्वतः पारायण केलेत नवनाथांची. आम्हाला याचा अनुभव आहे. आम्ही साक्षात्कार पण घेतलेत नवनाथांचे. ही दिव्य अनुभूती. ग्रंथ म्हणजे साक्षात संजीवनी आहे नवनाथ भक्तिसार. पण हे लोकांनी स्वतः अनुभवायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अनुभूती येणार नाही. पण करायला पाहिजे ना. जर तुम्ही आयत्यावर कोयता, मग पैसेच तुम्हाला घालावे लागणार. आणि पैसे घालून पण तुम्हाला फायदा काहीच नाही. मग रडत राहतात. मग घरामध्ये भांडणं होतात, क्लेश निर्माण होतात, एकमेकांबद्दल मग बोलत नाहीत. ना नवरा बायको संगती बोलत, ना बायको नवऱ्या संगती बोलत. मुलाचे बापाची भांडणं होत राहतात, आईची मुलांची भांडणं होत राहतात. कारण आर्थिक परिस्थिती ढासळली. बाबाच्या नादी लागून हे कर ते कर, लाखो रुपये घालवले, काही झालं नाही, आहे तसंच चालू आहे. सुधरतच नाही माणूस. नक्की त्याला प्रॉब्लेम काय हेही त्या बाबाला कळत नाही. बाबांनी फक्त 4 गोष्टींचा अभ्यास केला आणि लोकांना सांगतोय आणि फसवतोय. म्हणून 100% 90% आता फसवतायत, 10% आहेत. पण ते चांगलेही करतात, लोकांचं बाहेरही काढतात त्याच्यातनं. खरं आहे महाराज. हे आता अशी अवस्था चालू आहे बाबांना. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात जालिम असेल तर हा नवनाथ भक्तिसार. त्याच्यानंतर गुरुचरित्र, त्याला पण सेम नियम आहेत. हे जर अशा पद्धतीने तुम्ही सेवा केली तर निघू शकता याच्यातनं बाहेर. अशा काय गोष्टी आहेत. तर तुम्हाला अजून काय वाटत असेल तर विचारू शकता. महाराज, आता तुम्ही बोलले त्याप्रमाणे जसं म्हणजे नवनाथांचं जर पारायण केलं तर जसं तुम्ही बोलले की श्रद्धेची भावनासुद्धा निर्माण होते. ते म्हणजे बघायला गेलं तर ते सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे. त्या घरासाठी चांगलं आहे, त्या माणसांसाठी चांगलं आहे. खरंच म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तसं जसं ऐकून करायला पाहिजे. गैरसमज, अंधश्रद्धेमध्ये न अडकता श्रद्धेची भावना जागृत झाली तर तेवढेच सुंदर अनुभवसुद्धा भेटतील. हो आहे ना. हो, ते पण खूप महत्त्वाचं आहे ना. जर त्याच्यामध्ये जर तुम्ही नवनाथांची सेवा केली तर तुम्ही देवांची सेवा करताय ना. कुठल्या भूत पिशाचीची करत नाही, कुठल्या बाबाची करत नाही. साक्षात नवनाथांचं वास्तव्य तुमच्या घरात राहील. पॉझिटिव्ह शक्ती निर्माण राहील, निगेटिव्ह निघून जाणार आणि तुमच्या घरादाराचं चांगलं होणार आहे. आणि त्याच्याने श्रद्धा वाढणार, आपल्या धर्माबद्दल जाणीव राहणार. नाथ काय हे लोकांना कळायला जाईल. बाबा कळायला नाही जाणार, नाथ काय हे कळायला जाईल. आणि मग खरी श्रद्धा काय हे समजेल. खरा भक्ती मार्ग चालू होईल. खरा भक्ती मार्ग चालू होईल. अशा काय गोष्टी असतात. आता जे मी तुम्हाला जेवढा वेळ दिला, आता हे मी सांगितलेलंच आहे. तर हे सगळ्यांपर्यंत सगळ्या भाविकांनी ऐकावं आणि मनावर बिंबवावं. ते महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं आहे. आणि याचं आत्मपरीक्षण करावं. खरं तुम्हाला ही खूप मोठी संजीवनी आहे. नवनाथ भक्तिसार म्हणजे खूप मोठी संजीवनी आहे. काही लोक बोलतात नवनाथ भक्तिसार पारायण नाही जमलं तर हे कर. नाहीच. एक घास खाऊन कुठं पोट भरतं का बाबांनो? भरतं का मला सांग? नाही. त्याच्यासाठी पोटभरतं अन्न खावं लागतं ना. तुम्ही शॉर्टकट मारून ही करणी बाधा अमुक निघणारच नाही. हे लिहून घ्या माझ्याकडनं. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्हाला काही काळ ते अनुष्ठान मांडावंच लागतं. तरच या गोष्टींचा प्रभाव पडतो, अन्यथा पडतच नाही. किती लोकांचे अनुभव आहेत, अरे समोर मी पाहतोय, मला माहिती आहे ना, आपला सत्य मार्ग आहे म्हणून सांगतोय लोकांना. अशा काही गोष्टी असतात बाबांनो. म्हणून शॉर्टकट मारू नका, लॉंग कट मारा. पण एकदाच चांगलं होईल. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः बसा, स्वतः करा, सगळं छान होईल. नक्कीच. अशा काय गोष्टी असो. आता जे काही सांगितलं आत्तापुरतं एवढंच. परत एकदा तुम्हा सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. ओम सत्नम आदेश.